हो करायचंय मला लिलाव. का करायचंय तुला लिलाव? मला माझ्या भारताचा लिलाव करायचाय. का करायचंय पण तुला? हे मला करायचंय पण मला माझ्या भारतातल्या लोकांची वागणूकच पडत नाहीये. बस 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 का बरं म्हणताय तुम्ही? अरे हिला वेळ लागलेली आपल्या भारताचा लिलाव करायचा. आपला भारत देश हा विकाऊ झालेला आहे म्हणून मला माझ्या भारत देशाचा लिलाव करायचाय. हो खरंय म्हणते ते पण मला पटतंय बरं का. अगं पण तुला कळतंय का ती काय म्हणतीये? भारत देशाचा लिलाव म्हणजे तुझ्या माझ्या घराचा लिलाव. अगं हो हे सगळं मान्य आहे. पण खरंच आपल्या भारत हल्ली हा विकाऊ झालेला आहे. कोणी कोणाचं राहिलंच नाही आपल्या भारत देशामध्ये. असंही तो आपल्याकडे असून काहीच फायदा नाहीये. म्हणून माझ्या मते तरी आपल्या भारत देशाचा लिलाव हा झालाच पाहिजे. लिलावाला चला रे लिलावाला चला, लिलावाला चला रे लिलावाला चला. नमस्कार, आम्ही कला आणि सेवा विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी आजच्या पत्रकार स्पर्धेसाठी विषय मांडतोय पंचप्राण. पंचप्राणला अनुसरून भारत देशाचा लिलाव करत आहे. लिलावाला चला रे लिलावाला चला, लिलावाला चला रे लिलावाला चला. काय माझ्या भारत देशाचा लिलाव? तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? का करायचा माझ्या भारत देशाचा लिलाव? हो करायचा आम्हाला आपल्या भारत देशाचा लिलाव. कारण आपल्या भारत देशामध्ये एकही महिन्यावर अत्याचार होत नाही आणि म्हणून मला आपल्या भारताचा लिलाव करायचा आपल्या आहे. देशात एकही शेतकरी आत्महत्या करत नाही म्हणून आपल्या देशाचा लिलाव करायचा आहे. माझ्या भारत देशामध्ये एकही बॉम्बस्फोट होत नाही म्हणून मला माझ्या भारत देशाचा लिलाव करायचा आहे. माझ्या भारत देशात एकही संविधानाची प्रत जाळली जात नाही म्हणून मला माझ्या भारत देशाचा लिलाव करायचाय. माझ्या देशातील नागरिक माझ्या जवानांना ठेचून मारत नाही म्हणून मला माझ्या भारत देशाचा लिलाव करायचा आहे. माझ्या देशात एकही बेरोजगार नाही म्हणून मला माझ्या भारत देशाचा लिलाव करायचा आहे. माझ्या देशात एकही जातीच्या आरक्षणाची मोर्चा निघत नाही म्हणून मला माझ्या भारत देशाचा लिलाव करायचा आहे. माझ्या देशात एकही विजयवंताची हत्या होत नाही म्हणून मला माझ्या भारत देशाचा लिलाव करायचा आहे. अरे बास बास बास, तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? भारत देशाचा लिलाव? भारत देश काय भाजीपाला आहे का विकायला? हो का विकू नये मी माझा भारत देश? विकाऊ झालाय माझा भारत देश. विकाऊ देशभक्तीला कंटाळून लोकांनी जी भारताची किंमत ठरवली आहे त्यामुळे मला माझा भारत देश विकायचा आहे. आणि ते जर तुम्हाला सत्य वाटत नसेल तर चला जाऊया आपण सत्य घटनेकडे. लिलावाला चला रे लिलावाला चला, लिलावाला चला रे लिलावाला चला. काय रे बाम्या, कधी आला जेलमधून सुटून? अरे भाई कालच आलो ना जेल मधून सुटून. तेरे को पता है अपनी कितनी हैसियत चलती है? लय मारतात का जेलमध्ये? अरे भाई लय मारते रे, लय सुटले रे भाई, लय सुटले. ए बाबा, तुझ्या आईचा माहित बघ. ए आवले, अजून एक शॉट भेटला मग. चला चला चला. ए आवले, आपण तार के घरचं आहे ना, एक बार आयलो नाही म्हणते आपण तो. हो वाहिनी, नक्की आय लव्ह यू. हा. तुम्हाला तुमच्याकडे आई बहिणी नाही का? जर का असं तुम्ही त्यांना पण आपण म्हणता का? तुम्हाला एकदा नाही म्हटलं समजत नाही का? आपल्याला पाहिलं नाही म्हणजे तू मला पाहिलं म्हणते, मला म्हणते, मला म्हणते. अरे वाचव तिला, अरे वाचव ना तिला, अरे वाचव ना तिला. वाचून काय भेटणार आहे? तो व्हिडिओ काढला आम्हाला लाईक्स भेटतील. कमेंट भेटतील. अरे लाज वाटते मला की तुम्ही या भारतामध्ये जन्माला आले. नपुस फक्त आमच्यात नाही तर तुमच्या विचारांमध्ये तुमच्यापेक्षा आम्हीच नाही का बरे. मेली, चल 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 चल. ए हो बाजूला. बघितलं तुम्ही सत्य घटना आपल्या भारत देशातली. भर दिवसा होणाऱ्या अत्याचाराला भारतीय नागरिकत्व फोटो काढून इंस्टाग्राम मीडियावर म्हणा पोस्ट करतात आणि आपले लाईक सबस्क्राईब वाढवतात. यांना आपलं भारतीय कर्तृत्व दिसत नाही का? आणि हे सगळं थांबवण्यासाठी आपण आपल्या पंचप्राणांमधली एक शपथ घेऊया. मी माझे भारतीय नागरिकत्व बचावेन व कोणावरही अत्याचार होताना बघणार नाही आणि तो होत असल्यास थांबवण्याचा प्रयत्न करेन. एवढ्याशा गोष्टीसाठी भारत देशाचा लिलाव करायचा आहे? हो ही एवढीशी गोष्ट, एकच गोष्ट. चला करूया स्पष्ट. लिलावाला चला रे लिलावाला चला, लिलावाला चला रे लिलावाला चला. हो ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा केली एका शेतकऱ्याने आत्महत्या. अशा काही आत्महत्या होत असतात. बघूया यावर आपल्या कृषीमंत्र्याचं काय मत आहे ते. आम्हाला अत्यंत दुःख होत आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे म्हणून आम्ही त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये निधी मंजूर करून देत आहोत. आई आपल्या आवाज गाव म्हणजे आपल्याला कुठे जायची मदत मिळेल. आई आपले बाबा कवा मरतील व म्हणजे आपल्याला माहिती तोंडा बंद. आई आपले बाबा कवा मरतील व म्हणजे आपल्याला बी त्यांच्यासारखी मदत मिळेल. आणि त्यात 1 2 3 स्टार्ट. आई आपल्या आबा कवा मरतील व म्हणजे आपल्याला बी त्यांच्यासारखी मदत मिळेल आणि त्यातून माझं शिक्षण बी होईल आणि ताईचं लग्न बी होईल.
आत्महत्येची चावल लागताच अनेक गिधाडं टपलेली आहेत. आत्महत्येची चावल लागताच अनेक गिधाडं टपलेली आहेत. आयते लोचके तोडायला अनेक गिधाडं आपापली आहेत. आयते लोचके तोडायला अनेक गिधाडं आपापली आहेत. अरे टपलेल्या गिधडांसाठी आत्महत्या एक संधी आहे. टपलेल्या गिधडांसाठी आत्महत्या एक संधी आहे. अधिकारी म्हणते साहेबांना, साहेब आपलीच इथं चांदी आहे. साहेब आपलीच इथं चांदी आहे. चला तर मंडळी, आता आपण पंचप्राणमधली दुसऱ्या क्रमांकाची शपथ घेऊया. मी माझ्या देशात गुलामगिरीचा एकही अंश शिल्लक राहू देणार नाही आणि शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देईन. लिलावाला चला, लिलावाला चला, लिलावाला चला, लिलावाला चला. ऐका हो ऐका, आपल्या भारत देशात नक्षलवादी भरती सुरू होत आहे हो. का बरं व्हायचंय तुम्हाला नक्षलवादी? अरे भर दिवसा आमच्या आया बहिणींचे आबरू लुटले जाते आणि आम्हाला ते लाजीरवाणी बघावं लागतं. म्हणून मला नक्षलवादी व्हायचंय. गरिबांना 2 वेळेचं अन्न नाही, आमचं सावकायला पुरेसे कपडे नाही, म्हणून आम्हाला नक्षलवादी व्हायचंय. गावात आजारी होणाऱ्या माणसाला दवाखान्यात न्यायची सोय नाही. या सगळ्या प्रकारे आम्हाला प्रशासनाची फक्त आश्वासने मिळतात. म्हणून आम्हाला नक्षलवादी व्हायचंय. दर 5 वर्षांनी मंत्र्यांसाठी लोटांगण घालणाऱ्या आणि आमच्याच काळावर तुरणी खाणाऱ्या मंत्र्यांना धडा शिकवण्यासाठी मला नक्षलवादी व्हायचंय. शिक्षणापेक्षा देवधर्मावर खर्च करण्या शासनासाठी मला नक्षलवादी व्हायचंय. भर दिवसा आया बहिणीवर अत्याचार होतात, बलात्कार होतात आणि ते अत्याचार सहन करून आणि बलात्कार सहन करून मेल्यापेक्षा नक्षलवादी होऊन मेलेलं बरं. आणि म्हणून मला नक्षलवादी व्हायचंय. मनातील सूर भावनेने माणूस मारला जातोय. मनातील सूर भावनेने माणूस मारला जातोय आणि याच्या या अनेक नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात माणूस हरवला जातोय. माणूस हरवला जातोय. अरे कळेना माणसांना भावना माणसांची, कळेना भावना माणसांना माणसांची. माणसात पसरली दहशत माणसांची रे, दहशत माणसांची. जर आपल्या भारत देशामध्ये जर नक्षलवादी भरती चालू केली तर आपण जर अस्तित्वच विसरून बसू. तर चला मंडळी, यावर आपण पंचप्राणांची तिसरी शपथ घेऊया. आम्ही शपथ घेतो की आम्ही सगळे एकजूट होऊन नक्षलवादीची भरती करण्यापेक्षा जवानांची भरती करून आणि देशासाठी आपल्या देहाची जाऊ. लिलावाला चला, लिलावाला चला, लिलावाला चला, लिलावाला चला. काय हो सिमे, कुठं गेला तवा? आसुरीलाच कुठेतरी. आसरीला तरी कशाचा गेला? असा दारू गेल्याने तरी त्याला तेवढंच येऊन जाईल. ना मुलीला दारूला आजी. ए आला कुठं म्हणणार सुद्धा नाही लोक. आम्ही चालले खेळायला. हा जायला याला तर लढून आलं लढून जेवायला दे मग. काय देऊ तुला? जेवायला कसा बाप घेऊन गेला का रे? हा माझाच बाप ठेवून गेला. चपन ठेवून गेला. आहो देते मी तुम्हाला जेवण. हा. आधी मी काय म्हणते, हा. या बरं आधी माझ्या शेजारी तुझ्या बस. शेजारी बसू का? तुझ्या शेजारी बसू. आहो इकडे आहे मी. कुठे? तिकडे मग इकडे कोण आहे? नुसती बायको आहे का माझी? तिकडे येऊ का? आलं तिकडे आलं बस. अरे मुद्द्या इकडं मत तिकडे नाही येऊ, मुद्द्या. तिकडे येऊ. आत जा, आत जा. हा, मग नाही इकडं. हा. 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 आपण मी काय म्हणते, हा. या दारू मध्ये हाय तरी काय एवढं अमृत आहे अमृत. दारू मध्ये अमृत आहे. आहो तसं नाही म्हणते. स्वर्ग आहे. तसं नाही मग म्हणते. कसं? मी असं म्हणते का या दारू मध्ये हाय तरी काय होतं एवढा ठसका ढोसीचा. सगळ्या पिल्यावर आहे ना आवजे दोघं जायचं. आजी दोघं काय? आजी दोघं दुबा केसरी बोलू दुबा हा, केसरी. असं? आता मी बोलते उठ ना. तो घर माझं घर आहे. माझं घर आहे. कोणतं घर? माझ्या हक्काचं घर आहे. कोणचं आहे? आपली गेलं ना आता दारूवर. माझं घर. आहो, कोणी आहे का घरात? कोणतरी आलं आपल्या घरात. बाजू आहे. या ना ताई, या ना. काय म्हणतात ताई, काय काम अहो, काढलं? आम्ही यासाठी आलेलो आहोत की आपल्या भारत देशात व्यसनाचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे. तर तुमच्या घरात कोणी दारू वगैरे पित- दारू 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 विकायला आलं. कोण दारू विकायला आलं? हे तुमच्या घरात बरंच चालू आहे. मोस ताई रोज असं वनमोस आणून सोडलाय तुमच्याच माणसाने. घरात नाही तर प्रत्येकाच्याच घरात असं चालू आहे. तर आपण सगळ्यांनी एकजुटीने येऊन दारू बंदी केली पाहिजे. तर तुमचं नाव आम्हाला देऊ शकाल का? साक्षी. तर बघितलं मंडळी, आपला भारत देश कसा व्यसनाला बळी पडत चाललेला आहे. तर हेच थांबवण्यासाठी आपण पंचप्राणातली 4थी शपथ घेऊया की आपण सर्व एकजुटीने एकत्र येऊन व्यसनाला आळा घालूया. लिलावाला चला रे, लिलावाला चला, लिलावाला चला रे, लिलावाला चला. हो. का हो भाऊजी? कुठे गेली तुमची गावंढळ बायको? कुठे दिसत नाही. तरी मी सांगितलं होतं आपल्या स्टेटसला मॅच होईल अशीच बायको तुझ्या भावाला करणार आणि कुठे खेड्याची करू. अहो वहिनी, ती खेड्यावरची नाही, ती खेड पालघरची आहे. का हो भाऊजी? तुम्हाला अशी लाज नाही वाटत का? लाज. आहा, का
टाटा विलास लाल बत्ती देखलात मी चांगली आपली अंग दाखवली इतके कपडे घालते तुमच्या आणि नाही झाकायचं कमी दाखवायचं जास्त काही तर म्हणे एक वट लाल केली म्हणे फॅशन नाही मी फॅशन कोंबड्याचा तुरा आणि हा कोंबड्याचा तुरा भाऊजी कोंबडीवर आठवलं तुला सांगते हिने आपल्या ही गाड्या आमची कोंबडी लई चोंबडी हिने आपल्या गाड्याच्या प्लेस मध्ये कोंबड्या पाळल्या कोंबड्या हा अंडे खायला लय गोड लागत जात पण तावाही खाती आणि तावाही खाती पण कोंबडे पहिले केंबडे वॉटेवर भाऊजी तुम्हाला सांगते ही आपल्या वॉचमॅनशी बोलते वॉचमॅनशी आहो तुम्हीच मला सांगा आमच्या खेडमध्ये अख्खे दरवाजे मोकळे राहायचे आम्ही कोणाशी गप्पा मारतो इथं जिथं बघा तिथला दरवाजा लावे कोणाची बरं शेजारी कोण आहे ते मला माहित नाही मग ते बिचारी वॉचमॅन भाऊ ते जे राहते म्हणून मी त्यांच्याकडे जाते गप्पा मारायला आणि हा तुमच्या शिट्टी आणि नाही जिडे पावात तिला सिमेंट आमच्या गावात माती आहे माती आणि अभिमान मारते मातीचा अरे वा 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 आपल्या मातीबद्दल इतकं प्रेम हे बघून मला खूप छान वाटलं. तर चला मंडळी आपण घेऊया पंचप्राणातील 5वी शपथ. मला अभिमान आहे माझ्या मातीचा, मला अभिमान आहे माझ्या मातीचा, मला अभिमान आहे माझ्या भारत माताचा. जय हिंद, जय भारत.